नमस्कार मराठी मंडळी। केंद्रीय मंत्री अमित शाह यांची सभा गेली फेल। सभेचा गाजावाजा करूनही खुर्च्या रिकाम्याच। तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेतेही मैदानात उतरले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या जाहीर सभेचा गाजावाजा केला होता। मात्र सभेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। महायुतीची सभा सुरू झाली तरी मंडपातील अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या। या रिकाम्या खुर्च्या भरणे हे महायुतीपुढे एक आव्हान ठरले होते। दुपारी 3 वाजता भाजपच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ भाषण करत असताना अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या। त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषण केले। त्यांचे भाषण सुरू असतानाच केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे आगमन झाले। अमित शाह व्यासपीठावर आले तरी अनेक खुर्च्या या रिकाम्याच होत्या। तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।